नेवासा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंगमध्ये आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येने श्रीरामपूर शहराला जबर धक्का बसला। अत्यंत किरकोळ कारणावरून भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडाने शहरातील वाढती गुन्हेगारी, गुंडांची वाढती दादागिरी, अवैध धंदे आणि ढासळती कायदासुव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। या घटनेनंतर नागरिकांचा संताप उफाळून आला असून व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळपासूनच शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली। महात्मा गांधी चौकापासून पोलीस ठाण्यापर्यंत आंदोलन, घोषणाबाजी आणि ठिय्या आंदोलन करत नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली। पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष येऊन ठोस आश्वासन द्यावे, अन्यथा मृतदेह हलविणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला। व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। गेल्या काही दिवसांत मारामार्या, गोळीबार, खून अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पोलिसांची कारवाई अपुरी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। आम्ही फक्त तात्पुरतं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे की या गुन्ह्यातील आणि ह्या गुन्हेगारांना सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांवरती मोक्का दाखल करू असं पोलिसांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे। परंतु आमचं आंदोलन हे स्थगित झालेलं नाहीये। आमचं श्रीरामपूरचा बंदचा जो विषय आहे तो बेमुदत बंदचा विषय आमचा चालूच राहणार आहे। जोपर्यंत या सर्व आरोपींवरती मोक्काचा गुन्हा दाखल होत नाही, यांच्यावरती कारवाई होत नाही आणि आमच्या आकाशला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आमचं आंदोलन थांबणार नाही। आम्ही आज जसा बंद आहे तसाच उद्याही सकाळी उद्यापासून पूर्णपणे श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे। बुधवारी सकाळी आम्ही 11च्या दरम्यान मोर्चा काढणार आहोत या सर्व गोष्टीच्या विरोधात। त्यामुळे आंदोलन हे फक्त तात्पुरतं आज, कारण अंत्यविधी होणं गरजेचं होतं। त्याला ज्या पद्धतीने त्याची निर्घृण हत्या झाली ती अतिशय वाईट हत्या झालेली आणि याच्यातून एक पोलिसांना आम्ही विनंती केली, पोलिसांना सांगितलं की तुम्ही इथले खरे रक्षणकर्ते आहेत का भक्षणकर्ते हे एकदा ठरवा। पोलिसही त्यांची भूमिका त्यांनी आज कणखर घेतलेली। आम्ही अपेक्षा करतो की ते येत्या 2 ते 3 दिवसात हा पूर्ण प्रस्ताव मोक्काचा तयार करून या संघटित गुन्हेगारांना यांच्यावरती गुन्हा दाखल करतील आणि यांच्यावरती सक्त कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे। परंतु जोपर्यंत हे सगळं होत नाही तोपर्यंत आमचं सगळ्यांचं आंदोलन चालूच राहणार आहे। श्रीरामपूर बंदची हाक आहे ती पूर्ण श्रीरामपूर बेमुदत बंद राहणार आहे जोपर्यंत याच्यावरती निर्णय होत नाही। धन्यवाद। लोक बोलायला तयार होत नाही, मात्र तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, विधानसभेत या शहराचा आवाज तुम्ही मांडता। तो नेमका आका कोण आहे आणि कोण आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी? हे पोलिसांनाही माहिती आहे कोण आका आहे आणि काय सगळं चाललंय हे त्यांना माहिती आहे। आत्ता त्यांनी सांगितलंय की आम्ही आता शेवटपर्यंत मुळापर्यंत जाऊ, कारण हे मुळापर्यंत जाईपर्यंत ही आपल्या श्रीरामपूर शहराला, श्रीरामपूर तालुक्याला, अहिल्यानगर जिल्ह्याला लागलेली एक कीड आहे। धर्माच्या, जातीच्या राजकारणाचं नाव घेऊन ज्या पद्धतीत सगळ्यांनाच त्रास या ठिकाणी होतोय, तो त्रास असह्य म्हणजे सहन न झाल्यामुळं आज श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती उतरली। तुम्ही पाहिलं असेल की आत्ताच्या आत्ता 3 लोक या ठिकाणी FIR दाखल करण्यासाठी आलेले आहेत, कारण त्यांना कुठे असं वाटत नव्हतं की आमचा आवाज कुठपर्यंत पोहोचतोय। परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं आणि ज्या पद्धतीने कृती करतायत, आमची आता अपेक्षा आहे की पोलीस याच्यावरती निर्णय घेतील आणि जर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे शेवटी आपण जर काही करू नाही शकला तर आपण या ठिकाणाहून जा, आम्ही आमचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत, जे काय होईल ते आमचं आम्ही बघू, अशा पद्धतीत आमची आता भूमिका आहे। आकाश दुबैया हत्या प्रकरणाने श्रीरामपूरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आणला आहे। पोलिसांनी कठोर कारवाईची घोषणा केली असली तरी नागरिकांच्या दृष्टीने आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष परिणाम महत्त्वाचे आहेत। प्रस्तावित क्लीनअप मोहीम शहरातील गुन्हेगारीवर किती प्रभावी ठरते यावरच प्रशासनावरील जनतेचा विश्वास अवलंबून राहणार आहे। वृत्तसंकलन विभाग, व्हिजन प्लस न्यूज, श्रीरामपूर।